नमस्कार, मी ऋषिकेश तुम्ही पाहतात तरुण भारत कोल्हापूर. सध्या आपण आहोत कोल्हापूरची ओळख असलेल्या रंकाळ्यावर आणि याच परिसरात एका खणीचा, एका जलसाठ्याचा गेली 30 वर्षे वाढदिवस आणि संवर्धन केले जाते ते खण विहार सेवाभावी मित्र मंडळाकडून. तर जाणून घेऊयात इथल्या अध्यक्षांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. मी अध्यक्ष सुहास हिंगोले, खनिवार सेवाभावी मित्र मंडळ. सांगण्याच्या थोडक्यात वस्तुस्थिती 1980 साली ज्यावेळेला टँक चालू झाला त्यावेळेला टँकला पैसे लोकांच्याकडे नसायचे. त्या कारणानं आम्ही खनिचा विकास करून त्या लोकांना, गरीब लोकांना किंवा हे जे असं सगळ्यासाठी पोहण्यासाठी इथं उपलब्ध करून दिलं. त्यानंतर त्या आमच्या मिस्त्रींच्या उपक्रमातनं पहिलं एक लहान देऊळ बांधलं. त्यानंतर विजय औंधकर यांच्यामार्फत हा देवळाचा जो विकास झाला तो विजय औंधकर यांनी स्वतःच्या पैशातनं हे देऊळ उभा केलं. त्यानंतर आमचे विजय कुंभार आणि बाकीचे आमचे सगळे सहकार्याने हा विजय कुंभारांचा जास्त मोठा वाटा आहे की हे हॉल उभा करण्यात. त्यानंतर सगळ्या मंडळातर्फे निर्णय घेऊन खनिजं पाणी घाण होणे म्हणून आज हे इकडचं सुद्धा तुम्हाला शॉवर दिसतोय. अंघोळ केल्यानंतर सुद्धा इथं स्वच्छ करण्यासाठी केले. रंकाळ्यात पाणी मिसळणे म्हणून आम्ही इथं एक त्याचा टँक उभा केला की ज्याचं पाणी शौच खड्डा म्हणून असं एक केलेलं आहे. मुलींसाठी चेंजिंग रूम म्हणून इथे एक आपण केलेलं आहे, चेंजिंग रूमसाठी केलेलं आहे. अशा प्रकारे झाडं लावण्याचं पण हे सगळं केलेलं आहे. झाडं लावलेलीच आहे तिकडं. असं पद्धतीने इथं योग वर्ग सुरू असतोय. बाकीची आमची दिनक्रम म्हणजे आपलं काय, हनुमान जयंतीचा प्रसाद इथं मोठ्या प्रमाणात केला जातो. शाहू जयंती केली जाते. इंद्रजित साळुंखेच्या आमच्या कल्पनेतनं दरवर्षी शाहू जयंतीचं पण एक नियोजन केलं तिने. त्या पद्धतीने ते पण शिवजयंती, शाहू जयंती इथं साजरी केली जाते. जे काही सार्वजनिक उपक्रम आहेत ते सगळे इथं विदाऊट राजकीय नसताना सुद्धा आम्हाला कुणाचं पाठबळ नसताना आमच्या लोकवर्गणीतनं हे सगळं डेव्हलप केलेलं आहे. हे सगळं वाढदिवस आता म्हणून आजपासून हे खनिजा वाढदिवस करण्याचं नियोजन ठेवलं की हे त्यांच्या तात्यांचा आज वाढदिवस आहे मिस्त्रीनं. त्या हे खनिजा वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम ठेवला आहे. इथून पुढे हा उपक्रम कायम चालू राहील. आज हे जे सगळं केलेलं आहे हे सगळं लोकवर्गणीने केलेलं आहे आणि आज कितीतरी रोज एक 100-150 लोक इथं ह्याचा पाण्याचा आनंद घेतात. हे पाणी सगळ्यात महत्त्वाचं जाऊन पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी हे आमच्या खनिवार सेवाभावी मित्रमंडळानं भरपूर उपाययोजना केल्या आणि त्यात त्यांना यश आलेलं आहे आणि अजूनही चालू आहे. त्यातला हा भाग सुहास आणि अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे जे पाण्याचं हे शॉवर बसवलेले आहेत म्हणजे आपण अंगाला साबण लावणे, शॅम्पू लावणे हे पाण्यात अजिबात होत नाही. हे सगळं आपण बाहेर करतोय. अजून बऱ्याच डेव्हलपमेंट करायचे आहे, डोक्यात उद्दिष्ट आहे. हे सगळं करत असताना हे आम्ही लोकवर्गणीतून करतोय. त्यामुळे आम्ही आजपासनं हा पण एक उपक्रम केला की जे आमचे सभासद आहेत, जे आम्ही नेहमी फॉलो होते त्यांच्याकडनं आपण ₹1000 वार्षिक वर्गणी म्हणून घेतोय. त्यातनं मिळणाऱ्या पैशातनं हे करणार आणि कोण दानशूर व्यक्ती असतील ते आपल्याला जे मदत करतात त्यातून आपला अजून खनिजा भरपूर विकास करायचा आणि तुम्हाला आणि त्या वर्षी तुम्हाला ह्याचं परत आणि रूप आलेलं दिसेल. आता जो उपक्रम आहे शिबिर, जे रक्तदान शिबिर तुम्ही चालू केलं त्याच्याबद्दल पण सांगा. आज खनिजा वर्धापन दिन म्हणून आपण जेव्हा साजरा करण्यात आला ते वर्धापन दिनाची सुरुवातच आम्ही आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्याचं म्हणजे आरोग्यासाठी आपण इथं बरीच ज्येष्ठ लोक असतात हे असतात. त्यामुळे आमचे डी.वाय. पाटीलला जे आपले कार्यरत आमच्या मंडळाचे सक्रिय सदस्य डॉक्टर महादेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी आज प्रथमतः जिथं खनिवरती रक्तदान शिबिर घेतलं आणि त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. म्हणजे पहिल्याच वर्षी घेऊन सुद्धा अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. इथून पुढे अशाच प्रकारचा आम्ही उपक्रम करण्याचं आमच्या डोक्यात ध्येय आहे. ही खण आहे एक साधारण पहिल्यांदा सुरुवातीला दगडं काढली होती. दगड म्हणजे अंबाबाईचं मंदिर बांधणं असं किंवा घरासाठी ही इथल्या दगड नेला जायचा. त्यामुळे दगड नेऊन झाल्यानंतर ही खण मोकळीच होती. म्हणजे त्यावेळी पाणी असं एवढं यायचं नाही. नंतर हे पाणी हळूहळू त्यात रंकाळ्याचं पाणी यायला लागलं आणि खणी पूर्णपणे भरल्या आणि ते भरल्यानंतर आता याचा वापर काय करायचा तर आमच्या काही म्हणजे सदस्य होते आमचे, पांडुरंग तात्या इंगोले असतील, आमचे तांबट काका असतील, त्यानंतर आमचे सुहासराव असतील, विलासराव देसाई असतील, अशा काही प्रमुख लोकांनी इथं आपण आता खण पोहण्यासाठी करायची असा एक त्यांचा उद्देश होता आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. पहिल्यांदा लोकवर्गणी केली. त्यानंतर आमदार सुरेश साळुंखे यांच्या फंडातून साधारण 25 लाख रुपये खर्च करून इथं पायऱ्या वगैरे बांधल्या आणि तिथं घाट केला. त्यामुळं लोकांना एक चांगला नैसर्गिक टँक इथं उपलब्ध झाला. म्हणजे कोणत्याही पैसे न देता फुकटपणे पोहायचं आणि चांगल्या स्वच्छ पाण्यात किती तास पोहा तुम्ही. दिवस पोहणारी माणसं इथं आहेत. सकाळी 5 वाजल्यापासून इथं लोक पोहायला येतात ते संध्याकाळी रात्री 6 वाजेपर्यंत असतात. त्यात महिलांची संख्याही मोठी आहे. महिलासुद्धा इथं पोहायला येतात. आणि आता जर असं केलं आम्ही तर या 2-4 वर्षामध्ये आता आम्ही मुलींसाठी चेंजिंग रूम तयार केलेला आहे. हा जे हॉल आहे त्या हॉल आम्ही लोकवर्गणीतून बांधलेला आहे आणि साबण लावण्यात पाणी दूषित होतं. मग त्यामुळं आम्ही काय केलं की शॉवरची उभारणी केली. आंघोळ करायचं, बाहेर यायचं, शॉवरमध्ये साबण लावायचं आणि जायचं, अशी आम्ही सोय निर्माण केल्यामुळं आता पाणी अतिशय स्वच्छ झालं आहे. टँकला जे पाणी तुम्हाला मिळणार नाही
ते पाणी इथं आम्ही इथं लोकांना देतोय आणि टँकचं फील्डसुद्धा इथं आम्ही लोकांना दिलेलं आहे. आणि साधारण उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये साधारण दिवसाला एक 5,000 ते 6,000 लोक इथं पोहोच असतात आणि मनमुरादपणे आनंद घेत असतात पोहण्याचा. आणि इथं सकाळी आमच्याकडे अनेक उपक्रम असतात की दररोज येणारे काही लोक आहेत, आमचे भैयासारखे लोक आहेत, प्रमोद सरनाईक आहेत. दररोज आले की सकाळी खराटा घ्यायचा, लोटून काढायचं, स्वच्छता करायची, पानं असतील ती पानं एका बाजूला गोळा करायची, तिथं खड्डा करायचा, त्या खड्ड्यात पुरून टाकायची असं. आणि झाडं लावलेली इथं लोक बरेच जवळ आम्ही 50 ते 55 झाडं इथं आता चांगल्या पद्धतीने मोठी डेरेदार वृक्ष झाले आहेत 50-55. अजूनही आमचा हे सुरू आहे, उपक्रम सुरू आहे. झाडं दरवर्षी आम्ही किमान 25 झाडं आम्ही दरवर्षी लावतो. इथं ते संपूर्ण फिल्टर हाऊस आहे. इथनं संपूर्ण खनिज पाणी स्वच्छ करायची यंत्रणा आहे. इथं 7.5 हॉर्स पॉवरची मोटर ही सकाळी 6 वाजता चालू असते, तर सकाळी 11 वाजेपर्यंत या मोटरद्वारे पाणी उडवलं जाते. साईडनं अशा कारंजेसारख्या पिचकाऱ्या ठेवल्यामुळं बाहेरच्या सुद्धा झाडांना त्याला पाईप जोडून पाणी घालता येते. सर्व दृष्टीनं ह्या खनिज पाण्याची स्वच्छता कशी राहील याची काळजी इथला खनिज विहार मित्र मंडळ घेत असतं. नाही. आता आपण खनिज विहारनं जे दगडामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे त्या भागाकडे चाललेलो आहे. आणि ही जी सगळी घनदाट वृक्षराई दिसतात ते इथल्या प्रत्येक सदस्याच्या घामाचं फळ आहे. इथं प्रत्येक ठिकाणी जे दगडामध्ये वृक्ष निर्माण करून वृक्षराई निर्माण केलेली आहे. इथं चिंच आहे, चिंचचे झाड आहे, नारळ आहे, वड आहे, पिंपळ आहे. त्यानंतर परत निरनिराळे जे ऑक्सिजन, जांभळ आहे, निरनिराळे ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या झाडांची सुद्धा इथं जास्तीत जास्त लावण करून हे झाड डेरेदार करण्यात इथल्या प्रत्येक सदस्याचा हातभार आहे. आणि इथली जी स्वच्छता दिसत्या ते आपण जे इथनं चालू आहे त्या अगदी ह्याच्यावर ते संपूर्णपणे हा परिसर स्वच्छ करायचं काम तिथल्या खनिज विहारचा प्रत्येक सदस्य करत असतो. आता ह्या टायमाला आम्ही आपटा लावलेला आहे, आंबा लावलेला आहे, आपटा लावलेला आहे, आंबा लावला आहे, लिंब लावलेला आहे, सीताफळ लावलेलं आहे, इथं आंबा आहे. परत जी जास्तीत जास्त प्राणवायू निर्माण करणारी आम्ही झाडं इथं लावून तिथं खनिला जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरणाची स्वच्छता दिसते. स्वच्छता आम्ही काळजी घेतोय. त्याचबरोबर समोर जे वृक्ष आहेत त्याच्यामध्ये वड आहे, पिंपळ आहे, औदुंबूर आहे, असे देशी वृक्ष लावून, आंबा आहे, या देशी वृक्षाबरोबर आपट्याबरोबर सगळे देशी वृक्ष लागवड करून तिथं संपूर्णपणे आज गेल्या 2 वर्षापासून ह्या झाडासाठी आम्ही मेहनत घेऊन ही संपूर्ण वृक्षराई निर्माण केलेली आहे. आणि ह्यामध्ये नाना पाडळकर, प्रमोद सरनाईक, विजय कुंभार अशा गुणी कार्यकर्त्यांचा इथं समावेश आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चालू आहे. अध्यक्ष सुहास इंगवले यांचं तर सर्व बाबतीत जातीने लक्ष ठेवलेलं आहे. माझी कैलासवासी विश्वास राऊत, विश्वास रूप पिंटू राऊत, त्यांच्या पत्नी श्रीमती सुनीता राऊत यांच्या फंडातून निधी घेऊन इथं खनिला आणि रंकाळ्याला महत्त्वाचा बांध घालण्याचं काम खनिज विहार मित्रमंडळाचं झालेलं आहे. त्यामुळे रंकाळ्यातला कुठलंही दूषित पाणी खनीमध्ये न येण्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान कैलासवासी पिंटू राऊत यांचं आहे. नमस्कार, माझं नाव राजेश मदन चव्हाण. छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा कोल्हापूर जिल्ह्याला काही तराराने अशा ह्या कोल्हापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य सांगावं तेवढं कमी आहे. डोक्यापासून ते पायाच्या चपलापर्यंत ही आपली संस्कृती आहे. तर काय नाही आहे, सगळं आहे. त्यातच आपला हा असा खनिविहार परिसर. खनिविहार परिसरमध्ये एकदा माणूस जॉईन झाला तर तो त्याचा श्वासच होऊन जातो. काय सर, बरोबर आहे ना? तर तुम्हाला सांगतो, कैलासवासी पांडुरंग इंगले असतील किंवा आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, त्यांच्या संकल्पनेतून, प्रेरणेतून तिथं आता रोज लाखो लहानपणापासून हजारो शेकडो होऊन गेले असतील. आणि लहान मुलांचं स्पोर्ट्ससाठी सुद्धा चोपडे सर म्हणून आहेत आमचे सहकारी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये. ते लहान मुलांचं इथं प्रॅक्टिस वगैरे घेतात. परत ते निकम सर आपले योगा वगैरे घेतात.
आणि फार सुंदर असा एक परिवार आमचा तयार झालेला आहे. नमस्कार, मी पतंगी एक समितीचा शहर प्रमुख आहे. तर माझे कोल्हापुरात ठिकाणी मोफत 60च्या वर वर्ग आहेत. तर मी तर बरेच वर्ष झालं खणीला पोहायला येतोय. तर पोहायला आल्यानंतर एक उपक्रम आपण इथल्या लोकांच्या समोर मी मांडला. आपण योग तर आपले कोल्हापूर शहराचा योग वर्ग आहेत. पोहण्याबरोबर आपण योग जर चालू केला आणि ही कल्पना मी मांडली आरोग्यदृष्टीनं आणि सगळ्या आमच्या खणविहारच्या मित्रमंडळांनी उचलून धरली आणि पहिला वर्ग आम्ही साधारण 4-5 वर्षापूर्वी या वडाच्या झाडाखाली आम्ही इथं चालू केला. परंतु पावसाळ्यामध्ये काय व्हायला लागलं, की पावसाळ्यामध्ये जेव्हा आम्ही बघताय पाऊस वाढला 3-4 महिने पाऊस होता आणि मग आमचा वर्ग मग इथं खंडित पडायला लागला. मग आम्ही इथं योगासाठी एक हॉल, एक सांस्कृतिक बांधल्या. आपल्याला इतर कार्यक्रमासाठी उपयोगी होईल आणि ती कल्पना मांडली आणि सर्वांनी लोकवर्गणीतून आता योगवर इथं समोरच बांधलेला आहे. साधारण त्या ठिकाणी 20-25 लोक रोज योग करतात. मी सकाळी आणि माझे सहकारी आमचे योग शिक्षक आहेत. सकाळी 6 ते 7:30 योग घेतोय. काही लोक फिरायला आलेले असतात ते पण योगाला येतात, पोहणारे पण येतात. त्यामुळे तिन्हीचा मिळून झाल्यामुळे लोकांच्या आरोग्यामध्ये चांगला फरक पडला आहे. आताच आपण जाणून घेतलं की कोल्हापूरची ओळख, कोल्हापूरचं सौंदर्य टिकवण्यासाठी खणविहार सेवाभावी मित्रमंडळ कशा प्रकारे कार्यरत आहे. तर कोल्हापूरकरांनीही आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी असंच कार्यरत राहावं. कॅमेरामन साजिद पिरजादे सोबत मी ऋषिकेश पाटील, तरुण भारत, कोल्हापूर.